नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज ऑफ मोशन दोन प्रकारचे फ्रेम असतात. एक इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि दुसरी नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स याला नॉन ॲक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स बोलतात, जिथे न्यूटनचे लॉज ऑफ मोशन व्हॅलिड असतात. आता न्यूटनचे लॉज ऑफ मोशन हे ॲक्च्युली लॉज ऑफ मोशन नाही, तर न्यूटनचे लॉज ऑफ मोशन जे आहेत ना ते न्यूटनचे लॉज ऑफ टाइम आहे. न्यूटनचे जे लॉज ऑफ मोशन आहे ना ते लॉज ऑफ टाइम आहे. आणि इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स हे ॲक्च्युली कशाचे रेफरन्स आहे? बाय डिफॉल्ट आपण त्या पोझिशनचे समजतो. बाय डिफॉल्ट आपण काय समजतो? त्या फ्रेम ऑफ रेफरन्स पोझिशनचे. पण अकॉर्डिंग टू सचिन स्किरत्स थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन या ज्या फ्रेम रेफरन्स आहे या फ्रेम ऑफ रेफरन्स टाइमचे आहेत. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स जिथे फक्त न्यूटनचे नियम पण लागू पडतात आणि फॅरेडेचे नियम आहेत, त्याच्याशी पण डायरेक्टली इनडायरेक्टली यांचा म्हणजे डायरेक्टलीच याचा संबंध आहे. तर अकॉर्डिंग टू सचिन स्किरत्स थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन ह्या ज्या दोन फ्रेम ऑफ रेफरन्स आहेत या कशाच्या फ्रेम ऑफ रेफरन्स आहेत? या टाइमच्या फ्रेम ऑफ रेफरन्स आहेत. हे मी माझ्या पुस्तकामध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड द ब्रीफ हिस्ट्री ऑफ फिजिक्स मॅथमॅटिक्स टाइम बँकिंग इकॉनॉमिक्स रिलिजन अँड पॉलिटिक्स नावाचं मी जे एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्या कन्सेप्ट इलॅबोरेट केलेले आहे. तर वाचकाने हे पुस्तक वाचावं ही नम्र विनंती. थँक्यू. धन्यवाद.